मुंबईमधल्या एका मासळी बाजारामध्ये एक अफवा उठली आणि बघता बघता राजकारण रंगलं। आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि अखेर महापौरांनी मासळी बाजार गाठला। ही अफवा नेमकी काय होती आणि यावरून ठाकरेंच्या पक्षामध्ये आणि भाजपमध्ये नेमकी कशी जुंपली आहे बघूयात एबीपी माझाचा हा रिपोर्ट। आता मासळी बाजार म्हटलं की तिथे गडबड आणि गोंधळ हा आलाच। किंबहुना कुठेही जास्त आवाज होत असेल तर काय मासळी बाजार भरलाय का असं सहजपणे आपण म्हणतो। पण मुंबईतल्या वाकोला मासळी बाजारामध्ये एका बातमीमुळे राजकीय गोंधळ उडालाय। या बाजारात मासे कापून किंवा साफ करून विकण्यावरती बंदी आहे अशी चर्चा रंगली। महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यानं याबद्दलचे आदेश दिल्याचं सांगितलं गेलं आणि याचवरून कोळी बांधवांमध्ये प्रचंड गोंधळ झाला। मासे कापून किंवा साफ करून दिले नाहीत तर ग्राहक कमी होण्याची भीती त्यांच्या मनात होती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं या वादामध्ये उडी घेतली आणि या वादाला राजकीय रंग आला। मूळ कोळी हे मुंबईकरांचे पहिले नागरिक आहेत आणि जर एखाद्या वॉर्ड ऑफिसरनी असं केलं असेल तर हे चुकीचं आहे। मुळात मी मासे खाते म्हणजे गुजराती, जैन, मारवाडी, राजस्थानी ठरवणार आम्ही काय खायचं। आज आमच्या कोळ्यांवर गदा आणताय। मुंबईत मासे नाही विकणार जे कोळी बांधव आहेत का जिलबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलबी आणि फाफडा भरवू, आयुष्यभर तेच खावं त्यांनी। मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाही आहेत त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं, इथे राहायची त्यांची गरज नाही। मार्केटमध्ये असलेली गोंधळाची स्थिती आणि त्यावरून राजकारण रंगल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी थेट वाकोला गाठलं। तिथे कोळी भगिनींची भेट घेऊन असा कोणताही आदेश महानगरपालिकेनं काढला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सामनामध्ये आलेल्या बातमीमुळे हा गोंधळ झाल्याचा दावा करताना त्यांनी ठाकरेंच्या पक्षावरती टीकेची झोडही उठवली। सगळ्या माझ्या कोळीन माझ्या मैत्रिणी आहेत, हे सगळं अफवा आहे। उबाटाला आता काही विषय राहिलेले नाहीयेत आणि अशा पद्धतीनेच ते आपलं दुकान आहे ते चालवण्याचं काम करतात। मी डिपार्टमेंटला फोन केला, कोण अधिकारी गेलं होतं का? नाही, त्यांनी एवढंच सांगितलं काम चालू आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था। काय बोलले तुम्हाला? फक्त इकडून इथे बसा, इथे काम चालू आहे म्हणून। मी आईपेक्षा पुढे जाऊन सांगते आता की ज्या ज्या ठिकाणी फिश मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्लॉट आहे, ते बांधून देण्याचं काम आम्ही आता करणार आणि यांना व्यवस्थित बसवणार। पाण्याची सोय, लाईटची सोय, फॅनची सोय यांना देणार। त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावरती आहे, लक्षात घ्या। त्यामुळे अशा पद्धतीचा सगळा अफवा आहेत आणि त्याला बळी पडू नये कोळी समाजाला। महापौरांच्या भेटीनंतर अखेर मासे विक्रेत्यांचाही जीव भांड्यात पडलाय। अधिकारी वगैरे आम्हाला काय बोलले नाही, पेपरामध्ये न्यूज आली त्याच्यामुळे ते मीडियावाले आमच्याकडे आले आणि आम्हाला विचारलं, त्याच्यावरती आम्ही त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली। आम्हाला असं वाटलं की आता आम्हाला ते मासे कापून देता येणार नाही आणि गिऱ्हाईक कसं मासे 2 किलोचा 1 किलोचा मासा घरी कसा कापणार 10 रुपयाच्या चाकूने। मग त्या मनाने आम्ही म्हणजे सांगितलं आणि ते मीडियावाल्याने आम्हाला प्रश्न विचारला, आम्ही उत्तरं दिली की असं असं आम्ही कसं करणार धंदा। आणि मग सारखं हे उठव बस, हे सगळं तोड मोड, हे सगळं। एवढं सगळं झाल्यानंतर ठाकरे सेनेवरती टीका करण्याची आयती संधी भाजपला मिळाली। किशोरी पेडणेकर यांनी कोळी बांधवांच्या पोटावर पाय देण्याचं हे जे गलिच्छ राजकारण सुरू केलंय त्याचा मी जाहीर निषेध करते। स्वतः महापौर राहिलेल्या व्यक्तीला इतकीही समज नसावी की पालिकेने मासे कापण्यावरती कोणतीही बंदी घातलेली नाहीये। केवळ अफवा पसरवून कोळी भगिनींची दिशाभूल करण्याचं पाप या पेडणेकर ताई करतात। आज मुंबईच्या महापौर रितूजी तावडे यांनी वाकोला मासळी बाजारात प्रत्यक्ष जाऊन या सर्व वावड्यांचा चक्काचूर केलेला आहे। त्यांनी पेडणेकरांचे दातच घशात घातले। शाकाहारी मांसाहारी हा वाद मुंबईकरांना नवीन नाही। कधी पर्युषण पर्व तर कधी महावीर जयंतीच्या निमित्तानं तर कधी सोसायटीनं मांसाहारींना जागा देणं नाकारल्यामुळे। अफवेमुळे असेल किंवा बातमीमुळे वाकोल्याच्या मच्छी मार्केटमधली घटना म्हणजे याच वादाची पुढची खेळी तर नाही ना। अभिषेक मुठाळसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।